find the value of 2 cos 22 and half multiplied by cos 67 and half याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. म्हणजे बेसिकली 2 cos 22.5 डिग्री मल्टीप्लाइड बाय cos 67.5 डिग्री 22 and half आणि 67 and half या प्रकारचे अँगल्स दिलेले आहेत. त्याला आपण अल्टरनेटिव्हली 22 and half म्हणजेच काय लिहू शकतो, 22 and half लाच 22 into 2 24 24 plus 1 sorry 44 plus 1 45/2 बरोबर आहे. 22 and half ला आपण 45/2 असं लिहू शकतो. त्यानंतर सिमिलरली 67 and half याला काय लिहिणार बरं, 67 and half ला काय लिहिता येऊ शकतं, 67 multiplied by 2 plus 1 माहिती आहे ना हे कन्व्हर्जन. यस, it is basically just 67 plus 1/2 cross multiply करून addition. 67 multiplied by 2 yes 134 plus 1 135/2. कोण कॅल्क्युलेशन करत बसणार, एवढं जाऊ दे ना, सांगेल कोणतरी, नाही तर लिहितील सोडवतील. येस, म्हणजेच या टर्मला आपण 2 cos 45/2 इंटू cos 135/2 असं लिहू शकतो. कुठला फॉर्म्युला सुटेबल आहे या टर्मसाठी, कुठल्या फॉर्म्युल्याने हा सिम्प्लिफाय होऊ शकतो, किंवा ही टर्म कुठल्या फॉर्म्युल्यासारखी दिसते आहे. 2 cos A 2 cos A cos B काय असतो, 2 cos A cos B चा फॉर्म्युला cos A plus B plus cos A minus B. cos A plus B plus cos A minus B. That is the result for 2 cos A cos B. 2 cos A cos B equal to cos A plus B plus cos A minus B. ओके, आता यामध्ये वाटल्यास नॉर्मली प्रॉडक्ट फॉर्म्युल्यामध्ये आपण काय करत असतो, जो ग्रेटर अँगल आहे तो आधी लिहिला तर निगेटिव्हचा परत प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे यालाच cos 135/2 इंटू cos
45/2 असं आपण लिहू शकतो. म्हणजे 2 cos A cos B या फॉर्ममध्ये तो आता एक्झॅक्ट आहेच आहे, तो इथेही होता. या दोन स्टेप जस्ट फक्त रिअरेंज केल्यात आपण, यात काही कॅल्क्युलेशन केलेलं नाही. आता आपण 2 cos A cos B चा फॉर्म्युला वापरू शकतो. 2 cos A cos B इक्वल टू cos A प्लस B प्लस cos A मायनस B. या ठिकाणी A म्हणजे 135/2 आणि B म्हणजे 45/2. ओके, मग जर तो फॉर्म्युला यूज केला तर काय होईल? cos 135/2 प्लस 45/2 and plus cos 135/2 minus 45/2. आता ॲडिशन 135 प्लस 45 किती? 180. 180 आणि 180/2 90 डिग्री प्लस 135 मायनस 45 90 आणि 90/2 45. म्हणजे फक्त 2 cos A cos B चा फॉर्म्युला वापरला की ही व्हॅल्यू येते, ही टर्म येते. आणि cos 90 ची किंमत किती असते? 0. आणि cos 45 1/√2. सो आन्सर इज 0 प्लस 1/√2, that is 1/√2. ओके, दोनों स्टेपचा प्रॉब्लेम. फक्त फॉर्म्युला आयडेंटिफाय व्हायला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन. if p sin theta plus q cos theta equal to a and p cos theta minus q sin theta equal to b, then p plus a upon p plus b, q plus b, p plus a upon q plus b plus q minus b divided by p minus a. ऑप्शन्स दिलेले आहेत 2, 1, 0 and none of these.
2 1 0 अँड नन ऑफ दीज असे ऑप्शन्स आहेत. हे दोन इक्वेशन्स आपल्याला दिलेले आहेत आणि या टर्मची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. How to solve this? Just squaring and adding equations 1 and 2. इक्वेशन 1 आणि 2 यांना फक्त स्क्वेअर करून ॲड करा. का स्क्वेअर करून ॲड करायचं याची हिंट काय, तर यामध्ये साइन थिटाचा कोएफिशियंट इथे पी इथे क्यू, कॉस थिटाचा कोएफिशियंट इथे पी इथे क्यू, तेच इंटरचेंज झालेले आहेत. स्क्वेअर ॲड केले तर आयडेंटिटी उपयोगात येते. आयडेंटिटीज बेस्ड क्वेश्चन आहे, आयडेंटिटीजच्या पहिल्या सेक्शनवरचा क्वेश्चन आहे. आयडेंटिटी यूजमध्ये येते आणि थिटाचे टर्म एलिमिनेट होतात. एक टाईप आठवत असेल क्वेश्चनचा, एलिमिनेट थिटा फ्रॉम द गिव्हन टर्म्स. दिलेल्या कॉम्बिनेशनमधून थिटा एलिमिनेट करणे याचा जो क्वेश्चन्सचा ग्रुप आहे त्याच्यात आहे. जे विचारलं आहे आपल्याला त्याच्यामध्ये थिटा कुठेच नाही आहे, याचा अर्थ आपला थिटा एलिमिनेट करायचा आहे. आणि तो थिटा एलिमिनेट कसा होऊ शकतो, ह्या दोन इक्वेशन्सला स्क्वेअर करून ॲड करायचं आहे. आता जर स्क्वेअर केला फर्स्ट इक्वेशनच्या लेफ्ट हँड साईडचा तर काय मिळेल टर्म आपल्याला, पी साइन थिटा प्लस क्यू कॉस थिटा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस पी कॉस थिटा माइनस क्यू साइन थिटा ब्रैकेट स्क्वायर इक्वल टू ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर, ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर. स्क्वेअरिंग अँड ॲडिंग दोन इक्वेशन्सला स्क्वेअर करून ॲड केलं. आता यामध्ये ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर आणि ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचे फॉर्म्युले यूज करायचे. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर एक्सपान्शन केलं पहिल्या टर्मचं तर काय होईल, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय असतो फॉर्म्युला त्याचा, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर इयत्ता 7वी. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. यानुसार पहिला ब्रॅकेटचं एक्सपान्शन पी स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा प्लस 2pq
साइन थिटा इंटू कॉस थिटा प्लस क्यू स्क्वायर कॉस स्क्वायर थिटा. सेकंड ब्रैकेट पी स्क्वायर कॉस स्क्वायर थिटा माइनस 2pq साइन थिटा कॉस थिटा आणि प्लस क्यू स्क्वायर साइन स्क्वायर थिटा इक्वल टू राइट साइड ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर. ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर. आता यामध्ये काय होईल? 2pq साइन थिटा कॉस थिटा माइनस 2pq साइन थिटा कॉस थिटा आहेत का दोन टर्म? 2pq साइन थीटा कॉस थीटा माइनस 2pq साइन थीटा कॉस थीटा. एक प्लस है एक माइनस है, कैंसल. त्यानंतर पी स्क्वायर साइन स्क्वायर थीटा पी स्क्वायर साइन स्क्वायर थीटा आणि पी स्क्वायर कॉस स्क्वायर थीटा. या दोन्हीतून पी स्क्वायर कॉमन घेता येईल. शिल्लक राहील साइन स्क्वायर थीटा प्लस कॉस स्क्वायर थीटा. क्यू स्क्वायर कॉस स्क्वायर थीटा क्यू स्क्वायर साइन स्क्वायर थीटा यातनं क्यू स्क्वायर कॉमन घेतला कॉस स्क्वायर थीटा प्लस साइन स्क्वायर थीटा इक्वल टू ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर. साइन स्क्वायर थीटा प्लस कॉस स्क्वायर थीटाची व्हॅल्यू आणि कॉस स्क्वायर थीटा प्लस साइन स्क्वायर थीटाची व्हॅल्यू म्हणजेच टर्म मिळेल पी स्क्वायर प्लस क्यू स्क्वायर इक्वल टू ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर. पी स्क्वायर प्लस क्यू स्क्वायर इक्वल टू ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर. आणि आता बघा यातला थीटा एलिमिनेट झाला. आता फक्त ह्या कॉम्बिनेशनला ह्या टर्म्सला रिक्वायर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. पी प्लस ए क्यू प्लस बी पी मायनस ए क्यू मायनस बी या फॉर्ममध्ये. काय करता येऊ शकतं? हा ए स्क्वायर लेफ्ट साईडला घ्या आणि बी स्क्वायर पण घ्या लेफ्ट साईडलाच. म्हणजे पी स्क्वायर मायनस ए स्क्वायर पी स्क्वायर मायनस ए स्क्वायर प्लस क्यू स्क्वायर मायनस बी स्क्वायर इक्वल टू 0. राईट साईड 0 होऊन जाईल. दोन्ही टर्म लेफ्ट साईडला घेतल्या. का घेतल्या अशा? ह्या टर्म बघून आपल्याला हिंट मिळाला पाहिजे की पी प्लस ए पी मायनस ए प्लस बी ए मायनस बी क्यू प्लस बी क्यू मायनस बी ए प्लस बी ए मायनस बी या फॉर्ममध्ये टर्म्स आहेत. म्हणजेच पी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरला काय लिहिता येईल? पी मायनस ए इंटू पी प्लस ए आणि प्लस क्यू स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरला काय लिहिता येईल? क्यू मायनस
बी इंटू क्यू प्लस बी, बरोबर आहे. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला, जी टर्म आपल्याला पाहिजे त्यातल्या सगळ्या टर्म्स इथं तयार झाल्या आहेत, फक्त त्या मल्टिप्लिकेशन्स ॲडिशन्समध्ये आहेत, आपल्याला डिव्हिजनमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. मग यासाठी पी मायनस ए इंटू पी प्लस ए इक्वल टू, ही कंप्लीट टर्म राईट साईडला घेतली, मायनस ऑफ क्यू मायनस बी क्यू प्लस बी. आता जो फॉर्म पाहिजे आपल्याला त्यानुसार पी प्लस ए न्यूमरेटरला पाहिजे, पी मायनस ए डिनॉमिनेटरला आहे, हा पी मायनस ए राईट साईडला डिव्हाइड घ्या, आणि क्यू मायनस बी न्यूमरेटरला पाहिजे, क्यू प्लस बी डिनॉमिनेटरला, हा क्यू प्लस बी लेफ्ट साईडला घेतला, म्हणजे पी मायनस ए पलीकडं डिव्हाइड, क्यू प्लस बी इकडं डिव्हाइड. काय होईल टर्म, पी प्लस ए अपॉन क्यू प्लस बी इक्वल टू मायनस क्यू मायनस बी अपॉन पी मायनस ए. आणि आता ही मायनसची पूर्ण टर्म लेफ्ट साईडला घेतली की प्लस होईल, आणि मग फायनली आपल्याला रिझल्ट मिळेल पी प्लस ए अपॉन क्यू प्लस बी प्लस क्यू मायनस बी अपॉन पी मायनस ए. याचीच तर व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, पण राईट साईडला शिल्लक राहणार 0. So answer is 0. आणि दुसरा मार्ग म्हणजे आपली ट्रिक. ट्रिक काय, थिटा इलिमिनेटच होणार आहे, म्हणजे इंडिपेंडंट ऑफ थिटा आहे. मग यात थिटाच्या जागी व्हॅल्यू टाका, कुठलाही एक अँगल 0 टाका, 0 किंवा 90 कुठलाही चालेल. समजा थिटा इक्वल टू जर 0 टाकला तर काय होत आहे, बघा ट्रिक वापरून जर आपण म्हटलं यात ट्रिक वापरली तर थिटा इक्वल टू 0 डिग्री टाकलं इक्वेशन 1 मध्ये, तर साइन 0ची किंमत काय असते, 0. साइन 0ची किंमत 0 आणि कॉस 0ची किंमत 1. म्हणजे लेफ्ट साईडला ही टर्म 0 होईल आणि कॉस 0ची किंमत 1, म्हणजे क्यू इज इक्वल टू काय येईल, बरोबर आहे. आणि दुसऱ्या इक्वेशनमध्ये पण थिटा इक्वल टू 0 टाकला तर कॉस 0ची किंमत 1 आणि साइन 0ची किंमत 0, म्हणजे पी इक्वल टू येईल बी. क्यू इक्वल टू ए आणि पी इक्वल टू बी. ज्याची किंमत आपल्याला काढायची आहे ती टर्म काय, ज्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे ती टर्म काय, पी प्लस ए
अपॉन क्यू प्लस बी प्लस क्यू मायनस बी अपॉन पी मायनस ए याच्यात या किमती टाकून द्या. काय होईल व्हॅल्यू टाकल्या तिथे तर पी प्लस ए, पी म्हणजेच बी, बी प्लस ए अपॉन क्यू म्हणजे ए प्लस बी प्लस ए मायनस बी अपॉन बी मायनस ए इक्वल टू बी प्लस ए अपॉन ए प्लस बी म्हणजे 1 राहील, कॅन्सल होऊन जाईल, तो सारखा आहे. ॲडिशनमध्ये इंटरचेंज करता येतं डायरेक्ट म्हणून कॅन्सल केला. सबट्रॅक्शनमध्ये इंटरचेंज करता येत नाही, यातनं मायनस कॉमन घ्यावा लागेल, म्हणजे त्याची व्हॅल्यू येईल -1. मायनस कॉमन घेतला तर हा ए मायनस बी होईल, ए मायनस बी कॅन्सल, पण मधली टर्म मायनस होणार आणि 1 - 1 0 येणार. हे शॉर्ट ट्रिकनी पण सॉल्व करू शकतो आपण.